खोपोली शहरात शिंदे शिवसेनेचे शहरप्रमुख पदावरून अनेक महिने रस्सीखेच सुरू असताना ज्येष्ठ नेते लक्ष्मण रिठे यांची आमदार महेंद्र थोरवे यांनी शहरप्रमुखपदी नियुक्ती केल्याची घोषणा आढावा बैठकीत करून नियुक्तीपत्र दिले आहे. खोपोलीत शिवसेनेची आढावा बैठक महाराजा मंगल कार्यालयात संपन्न झाली. याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, शिवसेना युवासेना अधिकारी प्रसाद थोरवे, माजी नगरसेवक मोहन अवसरमल यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. ज्येष्ठ नेते लक्ष्मण रिठे यांनी काँग्रेस, युवक काँग्रेस ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रमुख पदावर काम करून संघटनात्मक काम केले आहे. मागील 1 दशकापूर्वी आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यावर विश्वास टाकत शिवसेनेत पक्षप्रवेश केला. खोपोली शहर संघटक म्हणून काम करीत पक्ष संघटना वाढीसाठी काम केले असून विधानसभा आणि खोपोली नगरपालिकेच्या निवडणूक विजय संपादन करण्यासाठी रिठे यांचा खारीचा वाटा आहे. शहर प्रमुख पदासाठी पक्षात राजू गायकवाड, हरीश काळे, अनिल मेंढे इच्छुक असतानाच राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले तात्या रिठे यांची आमदार थोरवे यांनी शहरप्रमुखपदी निवड केली आहे. शिवसेना पक्षात कार्यकर्त्याला न्याय मिळतो म्हणूनच माझी खोपोली शहरप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. खोपोली शहरात परिपूर्ण शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करणार असून गावात जसा शाखा प्रमुख असतो त्याच्याच पद्धतीने शहरातील प्रत्येक सोसायटीत शाखा प्रमुख नेमणार असून शिवसेना पक्षाचा विचार प्रत्येकाच्या मनात रुजवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिवसेना पक्षातील कार्यकर्ता वाढवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी जसा प्रयत्न केला आणि शिवसेना पक्ष वाढवला तशाच पद्धतीने आमदार महेंद्र थोरवे कार्यकर्त्यांची ओळख ठेवत त्यांच्या समस्या सोडवतात, असे कौतुक रिठे यांनी केले. खोपोली शहराध्यक्षपदी शहरप्रमुखपदी निवड केल्याबद्दल आमदार थोरवे, नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, जिल्हाप्रमुख संतोष भोईर, संपर्क प्रमुख विजय पाटील यांचे आभार मानले. भविष्यात शिवसेनेत मोठे पक्षप्रवेश करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वांना जय महाराष्ट्र. आपल्याला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. प्रथमतः मी माझी ह्या खोपोली शहर शिवसेना प्रमुखपदी निवड झाली त्याबद्दल मी माननीय आमदार साहेब आणि कुलदीप शेंडे, अवसरमल साहेब, जिल्हा प्रमुख संतोषजी भोईर आणि आपले संपर्क प्रमुख विजयजी पाटील साहेब या सर्वांचं प्रथमतः मी आभार मानतो. साहेब, आज या ठिकाणी हा कार्यकर्त्यांचा आढावा बैठक या ठिकाणी होत आहे. या आढावा बैठकीच्या निमित्तानं सर्व उपस्थित असलेले कामगार आहेत, इतर मान्यवर आहेत आणि आज ना भूतो ना भविष्य हा प्रथम फेजमध्ये हा प्रवेश सोहळा झालेला आहे. म्हणजे अजून भरपूर असे फेज होणार आहे की प्रवेश सोहळा हा खूप होणार आहे. कारण की ह्या शिवसेनेमध्ये हा ठिकाणी न्याय मिळतो. मला अनेक जण म्हटले की अहो तुम्हाला शहर अध्यक्षपद मिळतं तरी सांगत का नाही, पण मला एक अनुभव आहे. मुंबईला डिक्लेअर झालं, खोपोली देतपर्यंत म्हटलं नाव बदललं गेलं म्हणून अजून बोलत नाही. पण त्याची आठवण ठेवून साहेबांनी मला यावेळेला शहर अध्यक्षपद दिलं म्हणून मनापासून आपला आभारी आहे. आणि आज सर्वांना सांगतो की मला शहर प्रमुख मिळाला. हातात माझ्या पत्र आहे, लेखीशिवाय मी पुरावा दाखवतच नाही. आता राजू साक्षीदार होता त्यावेळेला. असला गमतीचा भाग सोडा, सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना या उच्चांक निच्चांक हा होत असतो. परंतु यापुढे या खोपोली शहरामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करणार आहे. आणि प्रत्येक विभागामध्ये साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जसं पहिलं गाव होतं, गावामध्ये शाखा होती आणि शाखेप्रमाणे शाखा त्या ठिकाणी प्रमुख असायचे आणि शिवसेना वाढायची. आता गावाच्या ठिकाणी अनेक सोसायट्या झालेल्या आहेत. सोसायटीमध्ये काही ना मंडळी 400-500 ब्लॉक असतात. म्हणजे एका सोसायटीमध्ये 2-2 गावं बसता लागली. आणि ह्या इथून पुढे प्रत्येक सोसायटीमध्ये कार्यकर्ता असतात, त्या ठिकाणी विभाग प्रमुख असतात, शाखा प्रमुख असतात. शिवसेना आणि खोपोली शहरामध्ये कशी वाढेल आणि शिवसेनेचे विचार हे प्रत्येकाच्या मनात गेले पाहिजे. वंदनीय शिवसेना प्रमुख साहेब यांना प्रत्यक्षात आम्ही म्हणजे समोर पाहिलं नाही. त्यांचे विचार मात्र भरपूर आहे आणि आजही सुद्धा युट्यूबवर भाषण ऐकतो. पण त्यांच्या रूपामध्ये, साहेबांच्या रूपामध्ये म्हणजे बाळासाहेब ठाकरे साहेब भेटले असं वाटतं. आनंद दिघे साहेब यांना पाहिलं नाही, परंतु त्यांचे विचार हे आपल्या रूपातून आम्ही पाहत आहोत. शिंदे साहेबांशी एवढा संपर्क झालेला नाही, पण त्यांचे निर्णय घेण्याची क्षमता, त्यांचा प्रत्येक वेळेला कार्याची क्षमता आणि प्रत्येक वेळेला कार्य कसं करावं, कार्यकर्त्यांना कसं जवळ करावं आणि प्रत्येकाची संपर्क कसा राहावा, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची कामं कसं करावी हे आपल्या रूपाने पाहतो. म्हणून आज हे सर्व शिवसैनिक आपल्या जवळ येत आहेत आणि आपली एक गुणवत्ता एक चांगली आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला आपण ओळखता. कुठलाही कार्यकर्ता पक्ष कार्यात जरी नाही आला, आमदार साहेबांकडे गेला, मला बोल काय काम आहे, कसं काय आहे आणि प्रत्येकाला न्याय देण्याचं काम आपण करता. म्हणून इथून पुढे या खोपोली शहरामध्ये शिवसेना खूप प्रमाणात चांगली वाढणार आहे. खूप. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.